चित्रपटाचा माझं नाव पहिलवान अमोल लंके. आमचा रांगडा चित्रपट आहे त्या 12 जुलैला येत आहे. तर माझी सूर्याजीची भूमिका आहे चित्रपटामध्ये. चित्रपट हा कुस्ती आणि बैलगाडा. तर आपण हा पिक्चर आणि कॉलेजची पण बरीचशी स्टोरी आहे पिक्चरमध्ये. तर ह्या पद्धतीत आपला पिक्चर आहे त्या 12 जुलैला पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो. हिरोचं काम भूषण शिवतरे म्हणून पहिलवानच येते पण तर त्यांचं सगळे पहिलवान आहेत. आणि माझा पण रोल अपोजिट रोल आहे, मी पण पहिलवान. रांगडा हा चित्रपट एक पैलवानांचा संघर्ष गरीब कुटुंबातून. दुसरी गोष्ट महाराष्ट्राची परंपरा असणारी बैलगाडा शर्यत आणि कुस्ती असेल किंवा जीवनातील मैत्री असेल, ह्या गोष्टीवर हा चित्रपट बनलेला आहे. गावाकडच्या लोकांच्याकडं एकतर घरच्यांना वाटतं पैलवान व्हावा आणि शेतीविषयी असल्यामुळे बैल पाळतात. त्या दोन्ही गोष्टी ह्या शेतकऱ्याकडेच अवलंबून असतील, त्यामुळे त्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. बैलगाडीचा पण नाद असतो. घरात बैल पण चांगला असावा आणि पैलवान पण चांगला असावा. मग पैलवान की असताना दोन प्रकारचे आहेत. एक प्रोफेशनल पैलवान असणे आणि एक गुंडगिरीतला पैलवान नसतोय, पण ते आता गुंडगिरी लेवलला ते दाखवलं आहे. नमस्कार सर्वांना. मी या चित्रपटामध्ये रांगडा या चित्रपटामध्ये लीडची भूमिका करते आहे ॲज अ देविका म्हणून. आणि माझं खरं नाव आहे मयुरी नव्हाते. प्रॉपरली विदर्भाची आहे, हिंगणघाट येतनं. आणि रांगडा या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर पैलवान आणि कुस्ती या क्षेत्रावर म्हणजे आधारित आहे. आणि मला वाटतं शेतकऱ्यांशी जुळलेला चित्रपट आहे हा. आमचा नसून शेतकऱ्यांचा जास्त चित्रपट आहे आणि फुल फॅमिली पॅकेज आहे. सगळ्यांनी जाऊन जर बघितला तर फॅमिलीसोबत आणि फ्रेंड्ससोबत ते बरंच एन्जॉय करतील. यामध्ये प्रेम, नातं, वचन, कुस्ती, पैलवान म्हणजे सगळ्या गोष्टी एक फुल टू पॅकेज जे मूवीमध्ये असायला पाहिजे ते पूर्ण एंटरटेनमेंट या चित्रपटात. नमस्कार, मी पैलवान अभिनेता भूषण शिवतरे. मी आपल्या या रांगडा सिनेमामध्ये मुख्य नायकाच्या भूमिकेमध्ये जय या कॅरेक्टरमध्ये मी तुम्हाला दिसणार आहे. येत्या 12 जुलैला आपला सिनेमा रिलीज होत आहे. या सिनेमामध्ये जयची भूमिका अशी आहे की तो एक बैलगाडा मालक आहे, त्याचप्रमाणे मैत्री जपणारा आहे, त्याचप्रमाणे कुस्तीशी त्याची नाळ जोडलेली आहे. पण त्याचा जो स्ट्रगल आहे किंवा जे गावातलं थोडंफार पॉलिटिक्समधून तो कसा वरती येतो आणि कुस्तीपट्टू कसा बनतो, कसा घडतो, त्याच्या पाठीमागे त्याच्या वस्तादांचं किती कार्य आहे हे संपूर्ण दाखवायचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून आमचे डिरेक्टर आयुब हवालदार सर आणि निर्माते राहुल गावाने सर, किरण पाटे सर यांनी प्रयत्न केलेला आहे. तो आम्ही पैलवान मंडळी म्हणजे मी स्वतः महाराष्ट्र चॅम्पियन आहे, अमोल लंके नॅशनल चॅम्पियन आहे, बापू रासकर आहेत. आम्ही तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खऱ्या अर्थानं आयुब सरांच्या डोक्यामध्ये आधीपासून संकल्पना होती बैलगाडाची, कारण ते स्वतः बैलगाडा मालक होते, निर्माता देखील बैलगाडा मालक आहेत. सो तो एक कॉम्बो पॅक म्हणता येईल, बैलगाडा कुस्ती, जे आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे खेळ रांगडे आहेत ते मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. अर्थानं सांगायचं झालं तर स्वतः ते बैलगाडा मालक असल्यामुळे त्यांची इच्छा होती की आपल्याला बैलगाडा या सिनेमामध्ये दाखवायचा आहे. सो बऱ्यापैकी शूटिंग आमच्याकडे चालते वाई बोरला. सो मला पण वाटत होतं, मी सरांना पण बोललो होतो आमच्या ठिकाणी लोकेशन एकदा बघा, पण मला सर बोलले की तुम्ही एकदा आमच्याकडे येऊन बघा. पण खऱ्या अर्थाने हे लोकेशन अतिशय सुंदर आहे, जे कुठल्याही चित्रपटामध्ये इथून मागं मला तरी वैयक्तिक बघायला मिळालं नाही. मी मूळ पारनेर तालुक्यातला आहे, माझं गाव निगोज आहे. आणि आमचे जे आता खासदार झाले निलेश लंके ते आमचे बंधूचे आहेत. तर आमचा तालुका, तर त्या तालुक्याचा तुम्ही जे प्रश्न विचारला का तिथं काय घेतलं, तर आमच्या तालुक्यात याच्या आधी पण बरेचसे पिक्चरांची शूटिंग झालेली आहे. यामध्ये मी एक शेतकऱ्याची मुलगी दाखवली आहे, ज्यांचं म्हणजे ते सुद्धा पैलवान असतात, वडील सुद्धा आणि तिथले पाटील असतात. आणि त्यांच्या वचनाकारण जी माझ्या प्रेमासोबत ती बरंच काही सॅक्रिफायसेस करून जाते, असा एक रोल आहे. देविका म्हणून लीड कॅरेक्टर प्ले करते यामध्ये, मी आत्ता थोड्या वेळ आधी सांगितलं. तर जसं तुम्ही विचारलं की बैलगाडी मला काहीच अनुभव नव्हता. भले मी फॅमिली बॅकग्राऊंड फार्मर्सचीच मुलगी आहे, पण कधीच अनुभव नव्हता की म्हणजे
बैलगाडा शर्यतमधले केसरी बैल त्यांना राईड करणं म्हणजे तिथे बैलगाडीवर ते खूप असं वाटायचं की मी करू शकणार की नाही. बट टीम इतकी सपोर्टिव्ह होती. अयूब सर, अन्सार सर, फैजल सर ज्यांनी असोसिएट केलं आहे, DOP आणि पूर्ण टीम, भूषण सर झाले, अमोल सर झाले. मी यांना फर्स्ट डे जेव्हा भेटले असं वाटायचं की मी लिटरली कुठला साऊथ मूवी करतीये परत. आणि त्यांची पर्सनॅलिटी वगैरे बघून तो एक्सपिरियन्स मला साऊथ मूवी केल्यानंतरचा परत एक जाणवला तिथे. आणि ते सहसा होऊन गेलं. तर लय फ्रेश आहे, त्यात यांनी कामं केलेली. मला ह्या पिक्चर हा माझ्या आयुष्यात पहिला ड्राफ्ट खेळासारखा. जसं मी पहिलो की माझा मी गेलो तसं पिक्चरमध्ये पहिल्यांदा गेलो मी. पण ज्यावेळेस तिथं तो शूटिंग ज्यावेळेस चालू होती आमची, त्यावेळेस जे आमचं शेवटचा सीन होता कुस्तीचा, तर त्यावेळेस दोघांनी ठरवलं होतं का आपलं बहुत तालमीत किंवा बाहेर जसं लढतो तसं लढायचं. पण शेवट आता विलनची हार त्याला मान्य करायला लागते ती माहिती झाली.